सुस्वागतम सुस्वागतम. शिक्षण महर्षी दादांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आजचा हा सोहळा अत्यंत खास, भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या शाळेला, संस्थेला, परिसराला, विद्यार्थ्यांना आणि एकूणच शिक्षण क्षेत्राला जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त काळ अमूल्य सेवेचे योगदान दिले आहे. आपल्या सर्वांच्या या लाडक्या शिक्षकास सेवानिवृत्तीनिमित्तानं कृतज्ञपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. अज्ञानाचा अंधकार घालवणारा, स्वतः जळून इतरांना उजेड देणारा तोच खरा गुरु, अशी गुरुची पवित्र व्याख्या केली जाते. या व्याख्येत जोशी सर तंतोतंत बसतात, कारण त्यांनी निष्ठेने, प्रेमाने, समर्पणाने शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनास वृद्धिंगत करण्यासाठी हातभारच लावला आहे. 30 वर्षाची अखंड साधना, शिक्षणाची सुंदर आराधना, विद्यार्थ्यांच्या यशात ज्यांनी पाहिली स्वतःची साधना, त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे साधेपणा, शिस्त आणि माणुसकी यांचा त्रिवेणी सुंदर संगम होय. आजचं युग कलियुग आहे, पर्यायाने कळयुग आहे, बटनयुग आहे. आजकाल हस्तांतरणीय कौशल्याचं युग सुरू आहे, AIचं युग सुरू आहे. सोप्या भाषेत असं म्हणता येईल, एका कामातील कौशल्य दुसऱ्या कामात लागू करण्याचं हे युग आहे. उदाहरणार्थ, परस्पर संवाद, वेळ व्यवस्थापन, डेटा विश्लेषण अर्थात प्राप्त माहितीचे यशस्वी अर्थनिर्वचन, ही सर्व कौशल्य जोशी सरांनी प्रत्येक कार्यात एकत्रित केल्याचे आम्हासहित सर्व संस्थेने पाहिलं आहे. शिस्तीतही ममत्व गुंफलेले, सरांच्या प्रत्येक शब्दात जीवनाचे धडे भरलेले. वाणीत प्रेम असेल तर वाणीतील गोडवा, जवळीक, प्रतिष्ठा आपसुकच स्वतःकडे येते. म्हणूनच तर प्रत्येक कार्यात जोशी सर स्वतःला कोणताही विचार न करता 100% झोकून देतात. माझा काय संबंध, असं उत्तर त्यांच्या तोंडून आम्ही आत्तापर्यंत कधीही ऐकलं नाही. खरे म्हणजे जर वाट्याला आलेलं कार्य आवडलं तर कोणतेच कर्म ओझे वाटत नाही. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण मनाच्या कोपऱ्यात हलकीशी हुरहुर आहे, कारण आज आपण त्यांना निरोप देत आहोत ज्यांनी विद्यार्थ्यांना घडविलं. एक प्रसिद्ध लेखक आहे जिम क्विक्स, त्यांच्या भाषेत सांगायचं तर, इफ अन एग इज ब्रोकन बाय आउटसाइड फोर्स, लाईफ एंड्स, बट इफ it is broken by inside force, life begins. Great things always begins from inside. अशी इनसाइड म्हणजे जोशी सर. आमचे चित्रकला शिक्षक श्री डंगारे सर शाळा सुटल्यानंतर हमखास म्हणायचे, आम्ही तर सुटलो एकदाचे मुख्याध्यापकांच्या कचाट्यातून, पण तुम्हाला तर घरीही हेडमास्टर आहे. डंगारे सरांचं म्हणणं जोशी बुवांनी कधीही मनाला लावून घेतलं नाही, कारण जोशी सरांना माहीत आहे जगद्गुरु तुकोबारायांची अभंग शैली. न करावी चिंता, भय न धरावे सर्वथा, दासा साह्य नारायण होय रक्षिता आपण, न लगे परिहार काही योजावे उत्तर, न धरावी शंका न बोलो म्हणे तुका. जोशी सरांना मला सल्ला द्यायचा अधिकार नाही, पण विनंती करतो, म्यूट मोडवर राहिलं तर बरेचसे प्रश्न सुटतात असं मला कळलं. जोशी सरांनी केवळ अध्यापनातूनच शिक्षण दिलं असं नाही, कृतीतून संस्कार देखील पेरले, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला. आम्हा शिक्षकांना मीटिंगच्याद्वारे योग्य मार्गदर्शनही केलं, तेही नेमक्या स्पष्ट शब्दात कमी वेळात. सेवेची वर्ष थांबतात, पण शिक्षकाचं कार्य कधी संपत नाही, कारण संस्कार आयुष्यभर जगत राहतात. वागण्यात माणुसकीची ओळख, तुमच्यासारखा पर्यवेक्षक गुरुरूपात लाभणं हे आमच्या आयुष्यातील खरं म्हणजे अमूल्य भेट आहे. आनंदाने भरलेली प्रत्येक वाट, आरोग्य, समाधान, सुख लाभो आपणास, जीवनात उमलत राहो नवा दिवस प्रत्येक दिवशी. आनंद नावाचा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे, जिंदगी बडी होनी चाहिए बाबू मोशाय, लंबी नाही. आयुष्य जगण्यासारखे आहे. हा सुंदर चित्रपट संदेश श्रीयुत जोशी सरांनी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणून स्वीकारला आहे. आदर्श जीवनमानाच्या या व्याख्येत केवळ शारीरिक अपंगता, शारीरिक व्याधी
इतक्याचा अभाव असं मर्यादित अभिप्रेत नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य या सर्व पैलूंना ते स्पर्श करतं. आपण घरात असो, कामाच्या ठिकाणी, कार्यालयात असो, सहकाऱ्यांसोबत असो, सार्वजनिक जीवनात आपण स्वावलंबी आहोत का? स्वतःची काळजी आपणास घेता येते का? समारंभात आपण सहभागी होतो का? छंदांची जोपासना आपण करू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातील बदल मानसिकदृष्ट्या स्वीकारण्यासाठी आपण सक्षम आहोत का? असा आत्मसन्मान आणि कार्यातील उच्चतम गुणवत्ता श्री जोशी सरांनी कमावली आहे. त्याचं प्रतीक आहे मुलाचं. IBM कंपनीत हैदराबादला BTechच्या द्वारे कम्प्युटर सायन्स करून नोकरी करतो आहे. सायली आपलीच विद्यार्थिनी BTech आणि MBA करून जयश्री इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड पुणे इथे नोकरी करते आहे. कौटुंबिक जीवनात सायली आणि प्रतीकच्या रूपानं उच्चतम आर्थिक सुबत्ता जोशी सरांनी कमावली आहे. सौ जोशी वहिनीसुद्धा व्यंकटनाथ पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहेत. अजून या ऑडिटच्या संपत्तीत मी एक एंट्री केली नाही नाना. त्याचं कारण असं आहे, चिकनीच्या क्षेत्रातील मोसंब्याचा लाभ मला अजून झाला नाही, म्हणून सुबत्तेत त्याचं ऑडिट मी धरलं नाही. ओढ असली की वेळ मिळतो, वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं, समाधानी राहिलं की नातं टिकतं, आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं. अशी बहरलेली आणि भरलेली नाती आजचे सत्कारमूर्ती श्री जोशी सरांनी आपल्या संपर्कातील खूप जणांशी जोडली आहे. श्री जोशी सर आणि संपूर्ण परिवाराला सरांच्या निवृत्तीनंतर धनधान्य संपन्नता लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी ईश्वर त्यांना बळ देवो. मुद्दामहून मी वैयक्तिकरित्या श्री जोशी सरांचा कधीही अपमान केल्याचं 100% खात्रीपूर्वक आठवून सांगतो, कधीही केला नाही. पण तरीही जोशी सर, बोलणं हेच एक पाप असतं. त्यामुळं अपरोक्षपणे का होईना माझ्या वाणीने एखाद्या शब्दाने दुखावला गेला असाल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, हृदयापासून क्षमा मागतो. विज्ञान दिनी निवृत्त होणाऱ्या जोशी सरांना एक खात्री आहे, सितारों के आगे जहाँ और भी है, सितारों के आगे जहाँ और भी है, अभी जिंदगी के इम्तिहान और भी है. जय हिंद, जय महाराष्ट्र.